स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. महाराणा प्रताप या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिकेच्या उघडलेल्या निवडणुकीसंदर्भात जो आता जी कॉर्नर सभा भरवलेली आहे, त्या सभेसाठी या भागातील जमलेले सर्वच नागरिकांना मी पहिल्यांदा सर्व नागरिकांचा आभार मानतो की या भागामध्ये ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या त्या अडचणी प्रत्येक सोडवण्यासाठी कायमपणे तुमच्यासमोर हे तेलनाडे कुटुंब कायम हजर राहिलेलं आहे. आज कित्येक ठिकाणी बघायला गेलं तर आज लोक अनेक ठिकाणी तुम्हाला त्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कित्येक जण आज तुमच्यासमोर नवीन नवीन उमेदवार येतील आणि तुम्हाला मोठमोठे आश्वासन देतील की येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशा पद्धतीचं काम करू किंवा तशा पद्धतीचं काम करू म्हणून खोटे आश्वासने द्यायचं काम आज या विरोधकांच्याकडून जे चालू आहे. तुम्ही 2011 सालापासून या भागामध्ये नेतृत्व करण्याची संधी या गाव भागातील मायबाप जनतेनं आज तेलनाडे कुटुंबियावर जो विश्वास ठेवून दिलेला आहे, त्या विश्वासाला कायमपणे पात्र राहून आम्ही कायमपणे एक चांगल्या पद्धतीची सेवा करायचं काम आमच्या संजय तेलनाडे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण चालू ठेवलेलं आहे. आज इचलकरंजी शहरामध्ये टोटल 65 नगरसेवक आहेत, पण 65 नगरसेवकाकडं न लक्ष देता या प्रभाग क्रमांक 8 आणि 16 मधील तेलनाडे कुटुंबियांना पहिल्यांदा पाडण्यासाठी विरोधक मोठ्या पद्धतीनं त्यांनी रचना चालू केलेली आहे. मला एवढंच विरोधकांना सांगायचं आहे, तुम्ही किती जितक्या मोठ्या पद्धतीनं आम्हाला विरोध करशील तितक्या मताधिक्याने गाव भागातील जनता आम्हाला निवडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. गाव भागातील जनता आज जे आमच्यावर जे तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आज जे तुम्ही कायमस्वरूपीने जे तुम्ही जे आमच्यावर प्रेम केला, ते प्रेम बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळंच त्यांनी 2019 साली आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने घाणेरड्या केसेस दाखल करण्यामध्ये ते यशस्वी जरी झाले असले तरी त्यावेळेला त्यांच्यावर मात करून परत आम्ही कायद्याचा वापर करून त्यावेळेला आम्ही कोर्टामध्ये ज्या वेळेला केस दाखल केली आणि ज्या ज्या केसेस त्यांनी दाखल केल्या त्या दाखल करून त्यावेळेला ते निर्दोष मुक्तता करायचं काम देखील आमच्या माध्यमातून त्यावेळेला कोर्टाने केलेलं आहे. प्रत्येक वेळेला उठायचं आणि खोट्या केसेस दाखल करायचं आणि आम्हाला अडकवायचं, ह्याच्याशिवाय दुसरा धंदा विरोधकांच्याकडे उरलेला नाही. आज विकास कामाच्या मुद्द्यावर त्यांनी कधी बोललेले नाही आणि प्रत्येक वेळेला म्हणायचं की यांच्याकडे उमेदवार नाहीत म्हणून यांनी घरातले 2-2, 3-3 उमेदवार उभे करतात. आज यांच्या घरामध्ये खासदारकी दिली, आमदारकी दिली, नातू देखील आमदार झाला, स्वतः याने जवाहरचं चेअरमन पद यासने दिलं, बँकेचं चेअरमन पद यांच्या घरात दिलं. आज किती जरी संस्था उभ्या केल्या तर सगळ्या संस्थेचं चेअरमन यांच्याच घरात, आमदारकी बी यांच्याच घरात, खासदारकी बी यांच्याकडं. यांना किती जरी पदं दिली तरी पुरत नाहीत आणि आम्हाला सांगतात की यांच्या घरामध्ये 2-2, 3-3 नगरसेवक कशासाठी. अरे तुम्हाला आम्हाला एवढंच सांगायचं की आमच्या कामाची पद्धत इतकी चांगली आहे की आम्ही घरातले 10 जरी उभा केलो तर 10 जण निवडून यायची ताकद आमच्यामध्ये आहे. तुमच्यासारखं धनदांडग्या उमेदवारांना आम्ही तिथं उमेदवारी दिलेली नाही, तर अर्णब शिंदे कार्यकर्ता माझ्याबरोबर पूर्वीपासून जो एकनिष्ठ होता त्याच्या घरामध्ये नेतृत्व करण्याची परत एकदा संधी मी इचलकरंजी शहरातून मी तुम्हाला सांगतो की द्यायचं काम हे आम्ही केलेलं आहे. ह्याच्यापूर्वी देखील जय भवानी परिसरामधून जे जोंगवहिनी उभे राहिल्या त्या जोंगवहिनींना देखील त्यांचे जे सासरे होते ते देखील
आवड्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ते पूर्वीपासून त्यांनी काम केले होते, पण त्यांच्या घराण्याला कधी न्याय द्यायचं काम त्या घराण्याकडून, आवडे घराण्याकडून कधी झालेलं नाही. त्यावेळेला देखील 2016 साली त्यांच्या बँकेमध्ये शिपाई असणाऱ्या माणसाला देखील आम्ही त्यावेळेला आमच्या मँचेस्टर आघाडीकडून आम्ही उमेदवारी दिली. आणि त्यावेळेला जनतेनं ज्या वेळेला आम्ही सांगितलं की आमच्यासोबत त्यावेळेला जोंगवहिनी उभारणार आहेत, त्यावेळेला त्यांनी जोंगवहिनी कोण हे न बघता तेलनाड्यांचा उमेदवार म्हणून 100% त्यावेळेला निवडून द्यायचं काम ह्याच गावभागातील जनतेने केलेलं आहे. आज येत्या 15 तारखेला तुम्हाला कळलं की अति मोठ्या प्रमाणामध्ये 100% आम्हाला तेलनाडी कुटुंबियांना व आम्हाला हे इकडचे 5 आणि तिकडचे 4 उमेदवारांना पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचं दर्शन प्रत्येकाच्या दारी होणार आहे. त्यामुळं जी लक्ष्मी जी द्यायला येणार आहे ते 100% ज्यांची किसन मोकळी होईपर्यंत सगळं पैसे त्यांचं पहिल्यांदा काढून घ्या. जनतेचाच पैसा जनतेला द्यायला, त्यांनी काय राबून कष्ट करून मिळवलेले नाहीत. त्यामुळं आज परवा प्रत्येक वेळेला त्यांनी मिटिंग घ्यायचं आणि मिटिंग घेतल्यानंतर एकच सांगायचं की तिथं स्मिता तेलनाडे, सुनील तेलनाडे आणि इकडं संजय तेलनाडेंना कोणत्याही परिस्थितीत त्यांना पाडायचं, लागल तितका पैसा आम्ही खर्च करायला तयार आहे. अरे तू किती जरी तुझ्या आयुष्यात मिळवलेला जितका तुझा पैसा व्याजसकट जरी वतलास तरी त्याला तुम्हाला ही गावभागातील जनता बळी पडणार नाही. तुझा 100% तिचा पैसा जितका तो वाटेल तो पैसा त्याचा 100% त्याचा काढून घ्या. पण स्वाभिमानी जनता इचलकरंजी शहरामध्ये गावभागातील किती आहे हे येत्या 16 तारखेला त्याला तुम्ही दाखवून द्या. आणि विरोधकांना पहिल्यांदा एकच सांगा की इथं पैशाचा वापर करणारा माणूस निवडून येत नाही तर जनतेचा सेवा करणारा माणूस निवडून येतोय. ही परत एकदा ओळख गावभागातून येत्या 16 तारखेला या 9च्या 9 उमेदवारांना निवडून द्यायचं काम या जनतेनं इथंपर्यंत जे केलेलं आहे, इथून पुढच्या काळात देखील तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला पहिल्यांदा सकाळी उठून ज्या वेळेला आवरतील, आवरल्यानंतर ज्या कपबशीतून चहा पिणार त्याच कपबशीचं समोरचं चिन्ह दाबून चांगल्या मताधिक्यानं आम्हाला उमेदवारांना ज्या निवडून द्या. व शिवशाहू आघाडीच्या शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना हे आता इचलकरंजी शहरामध्ये म्हटलं तर एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. आज आमची सत्ता कमीत कमी 35 ते 38 शेटा येण्यासारखी आज या भागामध्ये म्हणजे इचलकरंजी शहरामध्ये वातावरण आहे. त्यामुळं शिवशाहू आघाडीचाच महापौर होणार व जनतेचा विकास 100% या ठिकाणी शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून तुमचा केला जाईल. आज एका साईडला पंचगंगा, एका साईडला तुम्ही बघितला वारणा आहे आणि समोर बघितला तर कृष्णा आहे. 3 नद्या आहेत. पण आपणाला पाणी काय रेग्युलर येत नाही. 8 दिवस एकदा पाणी यावं लागतंय. हे पाणी 8 दिवस कशासाठी येतंय तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 2019 साली ज्या वेळेला मी सभापती होतो त्यावेळेला जी पाईपलाईन जी मजरेवाडीतून आलेलं आहे त्याला जर बाबा एखादा जर होल पडल्यानंतर जर लिकेज जर झालं तर त्या पाण्याचा फवारा 35 ते 40 फुटापर्यंत होतोय. मग त्यासाठी पाणी पुरवठा 100% बंद ठेवून परत ज्या वेळेला परत पाणी सोडावं लागते त्यावेळेला आज सोमवारी येणार पाणी मंगळवार बुधवारवर जात आहे. त्यामुळं ज्या जुन्या पाईपलाईनच्या प्रत्येक वेळेला खराब व्हायच्या, त्यामुळं 2019 साली सभापती झाल्यानंतर 36 कोटीची पाईपलाईन त्यावेळेला मजलेवाडीतून तुम्हाला सांगतो शिरडोनपर्यंतची आम्ही केली. आणि ती करत असताना आम्ही त्यावेळेला इचलकरंजी शहरामध्ये मौला बागवान असून देईल किंवा मुरगेबा पाटील हे जुने मक्तेदार आहे, त्या मक्तेदारांना ते काम देऊन गावातीलच माणूस इथं ते काम घेऊन देईल व रात्रीचा दिवस करून त्यांनी त्याची कामगार लावून ते काम चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये करायचं काम त्यांनी केलं व त्यावेळेला माझ्या कारकिर्दीमध्ये ते काम चांगल्या पद्धतीने झालं. नंतरच्या काळामध्ये म्हटलं तर परत शिरडोनपासून त्या शिवतीर्थाच्या इथे फिल्टर हाऊसपर्यंत जी पाणी पाईपलाईन जी जोडायची होती आणि कायमचा प्रश्न पाण्याचा जो आहे ते 8 दिवसातून 4 दिवसातून येण्याऐवजी रोजच्या रोज पाणी मिळावं म्हणून ते लाईन जर जोडली तर कायमस्वरूपी तुम्हाला पाणी मिळणार आहे. पण ते टेंडर 2021 साली मला वाटतं आमचे कारकिर्दी संपल्यानंतर ते टेंडर फोडण्यात आलं. ज्यावेळेला ते टेंडर काढलं ते टेंडर भरण्यासाठी ह्याच मुरग्या पाणी मौला पाटीलने ते त्यावेळेला मौला बागवान ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांना बंगल्यावर नेऊन
ते काम तुम्हाला देणार नाही, तर काम भरला तर तुम्हाला त्रास होईल म्हणून त्यासनी दमदाटी करून ते काम तुम्हाला सांगतो मुंबईसारख्या कंपनीला टेंडरला दिलं आणि त्या मुंबईच्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात त्यांनी कमिशन खाऊन ते टेंडर तुम्हाला सांगतो ज्या कंपनीला दिलं ते काम त्या चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळंच आज आपणाला 8 दिवस एकदा जे पाणी प्यायला लागते ते त्यांच्या कमिशनपोटी आपणाला जे भोगावं लागतंय. आज 85 सालापासून आपण ऐकतोय मी तुम्हाला पाणी देतो तुम्ही मला मत द्या, पण आमच्या इचलकरंजीची भोळी जनता त्यांना 85 सालापासून आजपर्यंत त्यासनी मतदान दिलं पण त्यांनी काय आपणाला पाणी दिलेलं नाही आणि परत येणाऱ्या पुढच्या इलेक्शनला पण तुम्हाला सांगणार की 100% पाणी देतो. अरे केंद्रात बी सरकार तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, पण तुम्हासने अडवलं कोण पाणी देण्यासाठी? तरी देखील तुमच्याकडनं पाणी द्यायची काही व्यवस्था झालेली नाही. त्यामुळं येणाऱ्या ह्या इलेक्शनमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आश्वासनं देतील, पण त्यांच्या आश्वासनाला बोलता पाना बळी न पडता या शिवशाहू आघाडीवर विश्वास ठेवून परत एकदा नेतृत्व करण्याची संधी द्यावं ही विनंती बाळगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.